चला आता भेटूया आपण अमृतकार वहिनींना. नमस्कार. नाव सांगा. दीपाली हरीश अमृतकर. हे माझे मिस्टर, ही माझी मुलगी, लहान मुलगी, ही मोठी मुलगी, ही माझी बहीण, हे माझे सासरे, हे माझे जेठ, ह्या जाऊबाई आणि बाकी सगळे नातेवाईक. नमस्कार. चला आणि आता हे माझे प्रश्न म्हणजे गप्पा. नमस्कार. काय करता तुम्ही? हाऊसवाईफ आहे. बर. आणि कुठे भेटले तुम्हाला ते? आमचं अरेंज मॅरेज झालं. लग्न कुठे झालं? लग्न धुळ्यालाच झालं. आणि मग हनीमूनला कुठे गेलात? महाबळेश्वरला हनीमूनला गेलो. मग ते एक दिवस लवकर का आले? आम्ही गेलेलो 5 तुम्ही दिवस. का रागावलात? एक दिवस लवकर आले ना म्हणून मी खूप रागावले. रागावलात? मग बरोबर आहे ना, 5 दिवसासाठी गेलेलो. असं का केलं त्याने? पाऊस खूप होता तिकडे आणि रूम मध्येच बसावं लागत होतं, काही ऑप्शनच नव्हतं. ते म्हणे रूम मध्ये बसण्यापेक्षा मग मी माझं मेडिकल आहे तर ते आता असे लग्नाच्या धावपळीत लक्ष द्यायला होत नाही त्याच्याकडे, तर मग आता आपण लवकर निघूया. पण हे चुकीचं आहे ना. म्हणून 5 दिवस काढू शकले नाहीत तुमच्यासाठी वहिनी ते? म्हणून तर राग आला. बोलवा त्यांना. कुठे आहेत? नमस्कार. नमस्कार. वहिनींना बघायला तुम्ही धुळ्याला गेलात. छान बघण्याचा कार्यक्रम झाला, लग्न जमलं. लग्नानंतर तुम्ही हनीमूनला गेलात आणि 5 दिवसाची सुट्टी 4 दिवसावर संपवलीत आणि वहिनी पहिल्यांदा चिडल्या. बरोबर. का केलं तसं? ॲक्च्युली काय ज्या उद्देशाने म्हणजे आपण तिकडे हे गेलो म्हटलं थोडंफार फिरायला होईल आणि हे सर्व होईल, पण ते पाऊस एवढा होता तिकडे रूमच्या अक्षरशः 3 दिवस आम्ही रूममध्येच होतो. बाहेर गेलो की धुकं समोर असं उभं राहिलं की कोण दिसत नाही आहे. अरे अरे अरे. आणि तुम्हाला रोज कोणतरी औषधं घ्यायला आलेलं बघायची सवय? रोज आपल्याला एवढे माणसांचे चेहरे हे की म्हटलं इकडे थांबण्यापेक्षा मग घरी जाऊ म्हटलं. कठीणच आहे वहिनी. पण कसा आहे स्वभाव वहिनींचा? शांत आहे, मनमिळाऊ आहे. बरं. त्यांचा कसा आहे? त्यांचाही शांत आहे हां. आणि थोडे रागे चिडचिडे करतात. मग ह्याच्यावरती मेडिकलमध्ये कुठली गोळी नाही? ती मला शोधावी लागेल. तर शोधा ना वहिनी. हां. बरं. मी आता दोघांना काही प्रश्न विचारणार. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही सांगा, मुलांची जी रूम आहे ना आतमध्ये, त्यामध्ये बेड आहे बरोबर ना, असं वर खाली, किती रंगांचा आहे आणि ते रंग कुठले? 3 रंगांचा. रंग कुठले? लाल, निळा आणि ऑरेंज. ऑरेंज. नक्की. आणि हे उत्तर काय चुकीचं आहे? चुकलं वहिनी. कुठले 3 रंग आहेत तुम्ही सांगा? लाल, पिवळा, निळा. सोपे रंग होते ना, सिग्नलचे रंग होते. बरं आता तुम्ही सांगा, मिस्टरांनी दाखवलेला पहिला चित्रपट कुठला होता तुम्हाला? मन पिक्चर. मन. ते तर लग्नाच्या आधी ना? नाही, मन चित्रपट दाखवला मला. आणि कळला कधी तो चित्रपट? जेव्हा दाखवला तेव्हा कळला. कळला लगेच. बर. आणि आता तुम्ही सांगा तिसरा प्रश्न. वहिनी तुमचं उत्तर बरोबर आहे. मनाचे श्लोक या स्पर्धेत वहिनींना कितवीमध्ये असताना बक्षीस मिळालेलं? 5वी. कितवीत वहिनी सांगा त्यांना? 7वीत का? 7वीत. तुम्ही कितवीत म्हटलं? 5वीत. तुमचं एकंदरीत आज ना परत वहिनी इथून पुढे लग्नाचा विषय काढू नका. बरं. लग्नाचा विषय मी कधी तुला विचारलंच नाही तुला. पण आता वहिनी किती एकच उत्तर बरोबर आलं. त्यामुळे चला एक काहीतरी लक्ष्मी आता वहिनींना आधी देऊया आपण. वहिनी, ती लक्ष्मी घरात आलेली आहे. अभिनंदन. एकच उत्तर बरोबर आलं म्हणून. आणि आता यानंतर मी तुमच्याबरोबर बोलणार आहे, पण एकही इंग्लिश शब्द येता कामा नये. धुळ्याला वहिनी कशा जाता इथून तुम्ही? राज्य परिवहन मंडळाच्या गाडीने जातो. गाडीने जाता. आणि कसे जाता इथून? कुठे ते वाहन पकडता? अमरमहलला पकडतो. अमरमहलला. तिकडे काय आहे? म्हणजे त्यांचा वाहनतळ आहे, तिथून जाता. हो. कोण कोण असतं? पती येतात सोडायला. पती येतात. आणि सोबत काय घेऊन येतात? नाही म्हणजे ते सोडायला येतात आणि म्हणजे सामान असतं, सामानासोबत आम्ही जातो. तुम्ही जाता. मग तिकीट कोण देतं तुम्हाला? तिकीट कोण काढतं? पतीच काढतात. पतीच काढतात. आणि मग तुम्ही तिकडे पोहोचलात की यांना कसं कळवता? दूरध्वनीवरून कळवता. मग हे काय म्हणतात? झोपलेले नसतील तर ठीक आहे, नाही तर मग ठीक आहे म्हणतात. एवढं करतात आणि फोन ठेवून देतात. बरं, मन चित्रपट कुठे दाखवला त्यांनी तुम्हाला? आपला चित्रपटगृहामध्ये दाखवला. चित्रपटगृहामध्ये. आणि मग ते अख्खा सलग 3 तास होता की मध्ये काही थांबला होतात तुम्ही? चित्रपट थांबला होता मध्ये? हो, मध्ये थांबले. त्याला काय म्हणतात? मध्यांतर म्हणतात. म्हणजे मालिका ज्या टीव्हीवर लागतात तर त्यातला एक शब्द ऐकलाय, मध्यांतर म्हणतात. वहिनी,
इतकं छान मराठी बोललात. खरं तर आम्ही एकही क्षणाचा पॉजला काय म्हणतात, म्हणजे स्तब्धता. हा, चालत नाही. हा. पण तरी सुद्धा तुम्ही मध्ये मध्ये थांबत शेवटी पोहोचलात. पहिली तिन्ही उत्तरं बरोबर आली असती तर आता खरं 400 रुपयाचं बक्षीस मिळालं असतं. पण हे आता तुम्हाला आणखी लक्ष्मी आणि तुमच्या आणखी. घरात आली. भेटूया कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. वहिनी, सासू सासरे कुठले? हे सासरे. हे सासरे. काय सुनेबद्दल सांगणार? काही आनंद आहे बिलकुल. बिलकुल आनंद हो आहे. एकदम. हो, मुलाला त्रास देते तुम्ही? काहीच नाही, काहीच त्रास देत नाही. एकदम काय छान. मागून काय होतं ते मला काय माहिती. माहिती नाही. बरं, आता मला सांगा, मिस्टरांबद्दल एक तक्रार करायची असेल तर कोणती करणार? मी कधी त्यांच्याशी सिरियसली काही चर्चा करायला गेली की ते कधी ते सिरियसली घेत नाही. मी उडवाउडवीची उत्तरं देणार नाही तर मग तो विषय टाळून दुसरा विषय काहीतरी सुरू करणार. आणि तेव्हा मी एवढी चिडते की मला काय होतं, तांडव करता? नाही, तो करू नाही शकत कारण ते आणखी चिडतात. मग मी एकदा चिडली की ते आणि चिडणार. जेव्हा वहिनी काही सांगतील तेव्हा जरा सिरियसली लक्ष द्या तुम्ही थोडं वहिनींकडे. आज वहिनी खूप छान बोललेले आहेत हा. आणि त्याच्यामुळे त्यांना सतत घाम येतोय. पण हो तेच कर. आता वहिनी एक गाणं आहे, त्या गाण्याचा वहिनी अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं आहे. हाय बाप रे. दहा. बोला, म्हणा सगळे बरोबर आहे. अभिनय 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वहिनी, ही लक्ष्मी तुम्हाला मिळाली, अभिनंदन. आणि आता बघूया कोण जिंकणार पैठणी.